नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। खरं तर मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो आहे। पहिल्यांदा उमेदवारी केली आणि काँग्रेसच्या तिकीटवरती राहुलजींचे आदेशप्रमाणे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी निवडून आलो आहे। निश्चितपणे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत आणि मी प्रचाराच्या वेळेस प्रत्येक गावोगावी भेट देत होतो, लोकांकडून अनेक प्रश्न ऐकून घेतो, चर्चा करत होतो। त्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलमधले वेगवेगळे प्रश्न आहेत, काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे की तिथे तेही मांडलं आहे। तापी बुराईबद्दल महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तापी बुराईबद्दल मी एक क्वेश्चनही टाकलं पार्लिमेंटमध्ये, त्याबद्दलही उत्तर आलं। तसंच टावर मोबाईल कनेक्टिव्हिटी आज नाही आहे, अनेक रिमोट आहे, ग्रामीण भाग आहे, दुर्गम भाग आहे, तिथे नेटवर्क नाही, टावर्स नाही आणि जिथे टावर आहेत तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप स्लो आहे। तर असं असताना मंत्र्यांनाही भेटतोय मी, त्यांना टावरची मागणी दिली, हे टावर आहे आम्हाला BSNL टावर द्या का जे पण कोणते कंपनीज असेल त्यांची टावरची मागणी द्या, म्हणजे मागण्या केले तर तसे टावर अगर दिले तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढेल। कनेक्टिव्हिटी वाढणं गरजेचं याच्यासाठी आहे आणि ते विषय पार्लिमेंटमध्ये मी सुद्धा मांडले की खरं आहे, ते खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि मला संधी भेटली तर पार्लिमेंटमध्ये इतरही विषय काढेल मी का। जेव्हा देशाचे पंतप्रधान बोलतात की आम्ही रुरल इलेक्ट्रिफिकेशन, ग्रामीण एरियामध्ये आम्ही वीज पोचवली आहे, आम्ही इलेक्ट्रिसिटी पोचवली आहे, 2018ला त्यांनी असं आश्वासन दिलं होतं। मला तो खूप मोठं खोटं आश्वासन होतं ते, अजूनपर्यंत अगर ग्रामीण एरिया बघणार तिथे अजूनपर्यंत वीज पोचली नाही आहे। मग त्यांनी स्पष्टीकरण दिलं सरकारने की आम्ही फक्त जे रेव्हेन्यू विलेजेस आहेत त्यांना आम्ही पोचवलं, पण आमच्याकडे अजूनही रेव्हेन्यू विलेजेस आहेत तिकडे अजून वीज पोचली नाही। तर असं असताना बरोबर, खरं आहे। जसं तुम्ही सांगता की ग्रामीण क्षेत्रात अजूनपर्यंत विकास झाला नाही आहे आणि गावोगावी तो विकास पोचायला पाहिजे। जसं आपण जलजीवनचे एक एक्झाम्पल घेऊ, जलजीवनचं इतका मोठा भ्रष्टाचार मला वाटतं फक्त काय नंदुरबारने सांगत महाराष्ट्राने हा देशभरात झाला आहे। अनेक खासदार ते प्रश्न उपस्थित करत आहेत की जिथे पाणीचं स्रोत नाही तिथे तुम्ही हेड फिक्स करून टाकलं आहे, पाईप बसवून टाकले आहे, सर्व केलं आहे, तिथे टाकी नाही, बिले काढले गेले, पैसे काढले गेले, ठेकेदार गायब झाले। तर असं असताना एवढं मोठं प्रोजेक्ट अगर देशात राबवत आहे तरी पाणी पण पोचवू नाही शकत तुम्ही, आणि जे एक्झिस्टिंग रोड होतं ते खराब खोदून ठेवले आणि ते खराब झाले, त्याचे रिपेअर कधी करणार, त्याचा खर्च कुठून निघेल, त्याच्याबद्दलही अजून काही स्पष्टीकरण नाही। तर असं असे लहान लहान गोष्टी आहेत त्याच्यावर सरकार बिलकुल लक्ष देत नाही। हो, बरोबर, सिंचनाचा खूप मोठा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रभरात एवढं माझा अभ्यास नाही, पण नंदुरबारबद्दल मी निश्चितपणे सांगू शकतो की सिंचनाबद्दल मोठा प्रोजेक्ट आणायला पाहिजे। त्यासाठी मी जलशक्ती मंत्री आहे असो काय असो त्यांना भेटायचे प्रयत्न करतो आहे आणि सर्व पक्षी असायला पाहिजे, हे राजकारण नाही आहे। शेतकऱ्यांना जेव्हा पोचत नाही, पाणीच पोचत नाही आणि आता उन्हाळ्यात त्रास वाढणार आहे, तर मलाही वाटतं की सिंचनाचे काहीतरी इरिगेशन प्रोजेक्ट्स आणायला पाहिजे। रोजगारचा खरंच मोठा प्रॉब्लेम आहे का नंदुरबारवरून स्थलांतर होणारे मजूर खूप जास्त आहे। स्थलांतर होऊन ते गुजरातला जातात, गुजरातला जाऊन मग ते तिकडचे एजंट असतात काय असतं ते त्यांच्यावर जुल्मच करतात आणि मग ते लोकांना दुसरा काही पर्याय राहत नाही। तर रोजगारासाठी निश्चितपणे इथे काहीतरी उद्योग उभा राहायला पाहिजे पण त्यासाठी पाण्याचे काय प्रश्न आहे ते सुटेल तर उद्योग येईल आणि MIDC डेव्हलप होईल।
आणि मला वाटतं शहादामध्ये MIDC शहादा जो माझ्या एक विधानसभा पण येतं माझ्या लोकसभा क्षेत्रात, तिथे मला वाटतं MIDCचे एक डेव्हलपमेंट होणार आहे. तर निश्चितपणे मला वाटतं थोडं थोडं आता प्रत्येक प्रोसेसमध्ये आहे. विकास जिथे आता विकास सत्य राजकारण कुठेतरी क्षेत्राचं राजकारण कुठेतरी राज्याचं राजकारण सर आपण खासदार आहात प्रयत्न आपले सगळं झालं पण प्रयत्नांना यश मिळत आहे. यश आता भेटणार असं सांगता येत नाही. आता प्रयत्नच चालले आणि माझं जे मंत्र्यांना भेटतो या जे प्रश्न उपस्थित करतो त्याच्याबद्दल मला कुठेतरी माहिती भेटते, पण सॅटिस्फाईंग माहिती नसते, की मला संतुष्ट नसतो मी की ही माहिती बरोबर आहे. तर निश्चितपणे मी माझं योगदान देतो. जसं आता कायदा असेल, कायदा बदल असेल तर निश्चितपणे कायद्यामध्ये काय दुरुस्ती असायला पाहिजे हे राजकारण नाही करत. मी कायदा दुरुस्ती कशी असायला पाहिजे हे मी त्यांना खरोखर सांगतो, वकील म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या बाबतीत जर बोलायला की प्रत्येक पक्षपात कर नाही करतात की विकासाचे बघा, आता इलेक्शन संपले आहे, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या. मला वाटतं राजकारण थोड्या वेळासाठी साईडने ठेवून टाकायला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा होऊन जायला पाहिजे. राज्यात लाडकी बहीणमुळे तुम्ही राबवलं असेल, पण आज राज्याची तिजोरी खाली असं मला वाटतं. पैसे नाही आहे. तर अनेक स्कीम असणार, विकासाचे हे असणार, त्यासाठी अगर बजेट नसेल तर हे खूप पुअर मॅनेजमेंट आहे. प्रधानमंत्री महोदय लखपती पण करतात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सांगतात पण फक्त कागदो बघून काय 10 वर्ष तेच करत आले आहे आणि मला वाटतं की हे पूर्ण 5 वर्ष अगर कंप्लीट झालं यांचं तेच करत राहतील आणि त्यांच्या काही योजना लोकांपर्यंत पोचत नाही. मला वाटतं एकदा सत्यात बसले जे लोक बसतात ते ग्राउंड रियालिटी विसरून जातात. जमिनी स्तरावर काय चाललं आता त्यांना दिसत नाही. आम्ही विपक्ष म्हणून त्यांच्यासमोर आणायला पाहतो, पण ते ऐकायला तयार नसतात. जे दिवशी ऐकतील निश्चितपणे त्याची बदल घडेल. काय असं बोलता येईल ज्या प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची आहे सेम स्थिती केंद्रामध्ये सुद्धा आहे? असं सांगता येणार नाही का. अगर जसं तुम्ही पाहणार काँग्रेसची सीट 99+1 आहे. एक अपक्ष उमेदवार आहे, त्यांनी सपोर्ट दिला काँग्रेसला, तर मजबूत आहे. इकडेही जे विपक्ष आहे एकदम मजबूत आहे आणि भाजपचा जे 400 पारचा जो नारा होता ते कुठेतरी मला वाटतं जनतेने, काँग्रेस पक्षाने जनतेने कुठेतरी त्याला एक फुल स्टॉप दिले आहे, म्हणजे स्पीड ब्रेकर लावला. तर निश्चितपणे मला वाटतं की काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे आणि ते विचारधाराचे पक्ष आहे. म्हणजे केंद्रामध्ये सध्या तरी काँग्रेस घरात देण्याची तयारी आहे असं बोलण्यात अजून असं सांगता येणार नाही. आम्ही विपक्षमध्ये आहोत आणि विपक्षाचं आमचं जे रोल आहे ते आम्ही पूर्ण करतो आहे. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी जनता बघत आहे आपल्या लोकसभा क्षेत्रात काय एक मॅसेज असणार आहे? मी एवढंच सांगू इच्छितो की मी एक युवा खासदार आहे. युवा खासदार म्हणून मला वाटतं युवकांचं आता एक न्यू जनरेशन येणार आहे आणि त्या न्यू जनरेशनसाठी आपण काय करता येईल, रोजगार कसा भेटता येईल आणि महागाईत थोडंफार कसं आपण कंट्रोल करता येईल हे सर्व आपण विचार करायला पाहिजे आणि भारताला नॅशनल लेवलला कसं डेव्हलप करता येईल याच्याबद्दल विचार केला.